ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। वैकुंठवासी बाबा महाराज सातारकर आणि हरिभक्तपरायण प्रकाश महाराज बोधले यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप शेठ बाफणा आणि परिवाराच्या वतीने कार्तिक एकादशीला जामखेड ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे। गेली 30 वर्ष हा नेत्रदीपक दिंडी सोहळा पार पडतो। जामखेड शहरामधील विठ्ठल भजनी मंडळ आणि पंचक्रोशीमधील महाराज मंडळी, गुणीजन, गायक, वादक आणि टाळकरी भाविक भक्त या दिंडीमध्ये सहभागी होत असतात। आज रोजी सकाळी विठ्ठल मंदिर इथे आकाश बाफना आणि पायलताई बाफना यांच्या हस्ते विना पूजन करून दिंडीचं प्रस्थान झालंय। टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये दिंडी छत्रपती शिवाजी महाराज पेठ मार्गे दिलीप मशनरी समोर या दिंडीचं स्वागत करण्यात आलं। यावेळी बोलताना दिंडीचे मुख्य प्रवर्तक दिलीप शेठ बाफना म्हणालेत की हे विठुराया, आमच्या कुटुंबियांनी सुरू केलेली दिंडीची परंपरा सदैव सुरू ठेवण्याचा आशीर्वाद आमच्या पुढच्या पिढीला मिळू दे आणि त्यांच्या हातून वारकरी संप्रदायाची अशीच सेवा घडू दे अशी प्रार्थना त्यांनी केली। तर आकाश बाफना यांनी म्हटलं की विठ्ठल भजनी मंडळाच्या सहकार्याने हा दिंडी सोहळा गेले 30 वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे। हा सेवेचा वारसा मला कुटुंबियांकडून लाभलाय। माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा या संत वचनांप्रमाणे वडिलांनी घालून दिलेल्या पारमार्थिक मार्गावरती चालून वारकऱ्यांची सेवा करण्याचा प्रयत्न मी करत राहील असं त्यांनी म्हटलं। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप शेठ बाफना, ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात, सावता परिषदेचे हरिभाऊ बेलेकर, दिंडीचे आयोजक आकाश बाफना, अनिल बाफना, मिथुन बाफना, महेश नगरे, चंद्रकांत ढाळे, मोहन ढाळे, अशोक बोरा, शिवा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शिवकुमार डोंगरे, हरिभक्तपरायण पंढरीनाथ महाराज राजगुरू, हरिभक्तपरायण विजय महाराज बागडे, दादा महाराज आजबे, पांडुरंग महाराज आजबे, नारायण महाराज दौंड, हरिभक्तपरायण महारुद्र नागरगोजे, हरिभक्तपरायण संतोष राळेभात, हरिभक्तपरायण अर्जुन रासकर सर, हरिभक्तपरायण विवेकानंद महाराज मंजरतकर, विनायक राऊत, पांडुरंग माने, दशरथ निमोणकर, नगरसेवक गणेश आजबे, प्रवीण राळेभात, रोशन बाफना, उमेश राळेभात, सुरेश भोसले, निलेश पारक तसेच सौ पायलताई, आकाश बाफना, प्राजक्ताताई भोसले, सरिताताई गायकवाड आदी भजनी मंडळ आणि वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। गेले 30 वर्षापासून दिंडी चालू आहे आणि याचे सगळं नियोजन दिलीप शेठ बाफना त्यांचे परिवार करतात। म्हणजे आम्हाला इथून पुढं दर मुक्काम दररोज जावंच लागतं। प्रत्येक ठिकाणी त्यांची सोय आहे आणि या दिंडीची वाटचाल चांगली आहे, त्यामुळे यांना हार्दिक शुभेच्छा। एक मिनिट काका, बाबा महाराज सातारकर आणि प्रकाश महाराज बोधले यांच्या आशीर्वादाने हा दिंडी सोहळा गेले अनेक वर्षापासून तुम्ही सुरू केला आणि जामखेडमध्ये एक असं आनंदाचं धार्मिक वातावरण तयार केलं आणि हा दिंडी परंपरा आता आजतागायत चालू आहे, तर याबद्दल काय सांगणार? गेली अनेक वर्षापासून जामखेड ते पंढरपूर ही दिंडी यात्रा आदरणीय बाबा महाराज सातारकर, आदरणीय बोधले महाराज, आदरणीय पंढरनाथ राजगुरू त्यांचे सर्व सहकारी त्यांच्या आशीर्वादाने हा मेळावा आतापर्यंत अखंड चाललेला आहे। गेली 2-3 वर्षापासून माझी आमचे चिरंजीव आकाश बाफना परिवार मोठ्या उत्साहाने मला ठरवलं। त्याप्रमाणे पंढरी त्यांचे सर्व सहकारी त्यांच्या नेतृत्वाखाली आज निघत आहे। मी त्यांनी प्रार्थना करतो अशी परंपरा मला दिंडीची परंपरा लाभो, वारकरी समाजाची परंपरा लाभो अशी त्यांनी प्रार्थना करतो। माझ्या सेवा घडो ही विठ्ठलाची प्रार्थना। जय महाराज। पंढरपूर पायी दिंडी सोहळा गेल्या 30 वर्षापासून अविरत असाच चालू आहे। हा दिंडी सोहळा
आपले जामखेडचे हरिभक्तपरायण पंढरीनाथ महाराज राजगुरू हरिभक्तपरायण बागडे सर व सर्व विठ्ठल भजनी मंडळ या ठिकाणी गेल्या 30 वर्षापासून अखंडित सेवेमध्ये आहे. खरं पाहिलं तर ही सेवा करण्याचं एक विठ्ठलांनी भाग्य दिलं आहे आणि ही सेवा आम्ही अशीच अविरत अशी चालू ठेवू. आमचे वडील दिलीप शेठ बाफना यांनी हा आम्हाला वारसा दिला आणि हे असंच अविरत आम्ही यापुढे चालू ठेवू हे असंच मी या ठिकाणी सर्वांना सांगतो. आणि या दिंडी सोहळ्यानिमित्त सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा. गेल्या 30 वर्षापासून जामखेड ते श्री क्षेत्र पंढरपूर हा अखंड पायी दिंडी सोहळा जामखेडचे ज्येष्ठ नेते आदरणीय माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप शेठजी बापना व त्यांच्या परिवाराच्या वतीनं वारकरी संप्रदायाची ही परंपरा गेल्या 30 वर्षापासून कार्तिक एकादशी निमित्त हा जो दिंडी सोहळा जामखेडमधून जातोय यामध्ये सर्व जामखेडकरांची वारकरी समाजाची खूप चांगल्या पद्धतीने साथ लाभते. गेल्या 30 वर्षापासून ही जी परंपरा बापना परिवाराने चालवली आहे यामध्ये खऱ्या अर्थानं त्यांचा सामाजिक वारसा जपण्याचं काम काकांचे चिरंजीव आमचे सहकारी मित्र आदरणीय आकाश शेठजी बापना यांच्या गंभीर नेतृत्वाने ही धुरा आता परंपरा कायम यापुढे चालणार आहे. आणि सर्व जामखेडकर जसे काकांना साथ दिली त्याच पद्धतीनं आकाश शेठला देखील पुढील भविष्यात या सर्व सामाजिक शैक्षणिक त्याचप्रमाणे धार्मिक व त्यांनी हाती घेतलेल्या सर्व कार्यास जामखेडकर नक्कीच साथ देतील अशी पांडुरंग चरणी मी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि या दिंडी सोहळ्याला जामखेडकरांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. राम. अशोक वीरसी 24 तास जामखेड. संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था साकत, स्वर्गीय देवराव दिगंबर वराड कॉलेज ऑफ फार्मसी साकत, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर, PCI नवी दिल्ली मान्यता प्राप्त, DTE महाराष्ट्र शासन मुंबई, MSBTE संभाजीनगर मान्यता प्राप्त, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे संलग्नित. उपलब्ध विषय D फार्मसी 2 वर्ष, B फार्मसी 4 वर्ष, डायरेक्ट सेकंड इयर, B फार्मसी 3 वर्ष. वैशिष्ट्य अनुभवी प्राध्यापक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, ग्रंथालय आणि इंटरनेटची सुविधा, खेळाचं मैदान, कॅन्टीन आणि बसची सुविधा उपलब्ध. औषध निर्मिती शास्त्र अभ्यासासाठी टेबल गार्डन उपलब्ध. वसतिगृहाची सुविधा उपलब्ध. डिजिटल क्लासरूम्स, प्रशिक्षण आणि करिअर निकाल प्लेसमेंट सेल, अल्पसंख्याक EBC आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती उपलब्ध. तसेच मुलींसाठी 100% मोफत शिक्षण. स्वर्गीय देवराव दिगंबर वराड कॉलेज ऑफ फार्मसी साकत. प्रवेशासाठी कॉलेज चॉईस कोड 5533. संपर्क प्राध्यापक अरुण देवराव वराड, अध्यक्ष श्री कैलास देवराव वराड, सचिव प्राचार्य डॉक्टर गोरक्ष वारगळे. मोबाईल नंबर 96 23 51 25 11, 77 74 96 51 63, 96 23 85 83 96 आणि 74 98 89 09 06. ऍडमिशन्स ओपन.